प्रवेश करत आहोत. बघू शकता आपण अनुष्ठानार्थी कसं दर्शन घेत आहेत आणि खूप श्रद्धा आणि हे एकदम खूप उत्साह, चैतन्य आणि एक सुख, परम स्वर्ग सुख असल्यासारखं या गोशाळेत आले वाटतं. ही गोमाता आहे. मंडळी फायनली आपण आता शर्वाश्वर जे लिंग आहे तिथं आलेलो आहे आणि सेवाभावाने सगळे अनुष्ठानार्थी आणि भक्तगण दर्शन घेत आहे आणि खूप एकदम आनंद. ओम नमः पार्वती हर हर महादेव. त्र्यंबके की सद्गुरु स्वामी महाराज की सद्गुरु. मितले जैसे रसाळ आणि शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, आपल्या मुखातून चांगले शब्द यावं त्याच्यासाठी मौन आहे. माझा स्वतःचा अनुभव सांगायचा म्हणलं तर बाबाजींच्या कृपा आशीर्वादाने खूप काही मिळालेलं आहे. समाधीचं बाबांचं दर्शन घेतलं 2 मिनिटात म्हणजे फरक पडला, इतका फरक पडला की म्हणजे तो एकदम असं हे झाला. मला ते जे माझे मुख्याध्यापक होते तेच संचालक होते आणि त्यांनी मला असिस्टंट म्हणून, संस्थेचा असिस्टंट म्हणून नियुक्ती दिली. सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज की जय. जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन. सर्वप्रथम सर्व राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या परंपरेने चालू असलेल्या अनुष्ठान या सोहळ्यात सहभागी सर्व भाविक भक्तांना, स्वयंसेवक सर्वांना जय जनार्दन. मंडळी, माझं नाव देवीलाल जाधव आणि मी बैलगाडा शर्यतीतील पब्लिक किंग या चॅनलचा संपादक. आणि या व्हिडिओमध्ये ह्या गुरुमाऊली राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मौनगिरीजी या परिवारात येऊन मला 1 वर्ष झालं. माझे 3 अनुष्ठान झाले. तर मला एक झालेली अनुभूती आणि मी ह्या परिवारात म्हणजे येण्याचा अनुभव आणि मला मिळालेलं अनुग्रह ह्या गोष्टीचा विशेष परिणाम आहे माझ्या आयुष्यात मला भेटला. तर मंडळी, आपण या व्हिडिओमध्ये राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांनी जनसामान्यांना भगव्या कपड्यामध्ये जे संन्यासी दशनाम परंपरा असते त्यांचा अनुभव 7 दिवसासाठी सर्वसामान्य जनतेला अनुष्ठान करण्याची जी ऐतिहासिक ही गोष्ट सुरू केली सर्वसामान्यासाठी आणि गुरुमाऊलीमुळं सर्वसामान्यांना ही मोक्ष आणि भक्तीचा मार्ग मिळाला. अनुष्ठान केल्याने काय होते, काय फलप्राप्ती होते, काय असतं अनुष्ठान, काय असतो 7 दिवस उपवास, मौन व्रत आणि कसं असतं नियोजन, तपोवन या आश्रमात, हे सर्व ह्या व्हिडिओमध्ये आणि नंतर भक्तांना आलेले अनुभूती, त्यांचे अनुभव आणि संतोषगिरी महाराज यांच्या मुखातून याचं विश्लेषण, संपूर्ण गोष्ट आपण ह्या व्हिडिओमध्ये दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. आणि मंडळी, याचं विशेष गोष्ट अशी की हा व्हिडिओ बनवताना मी स्वतः अनुष्ठानार्थी होतो आणि मौन होतं, तरी पण गुरुमाऊलीच्या कृपेने मला कुठलीही अडचण आली नाही आणि सर्व मी कागदावर रेखाटलं आणि ज्यांच्याकडून मला माहिती घ्यायची होती त्यांना मी दिलं आणि सर्वजण ऑटोमॅटिक त्यामध्ये गुंतले. तर खूप हा एक चमत्कारी अनुभव आहे. सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा आणि याचा उद्देश फक्त माझ्या गुरूंची सेवा आणि गुरूंचं कार्य माझ्यासारख्या अनेक भक्त भाविकांना नवीन भक्तांना पोहोचवण्याचा आहे. तर मंडळी, व्हिडिओ सुरू करूया आणि व्हिडिओ पूर्ण बघा. जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन. मंडळी, आपण आहोत श्री राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी तपोवन नाशिक श्री शर्वाश्वर महादेव ट्रस्ट आश्रम, आश्रमाच्या प्रवेश द्वारावरती
आपण बघू शकता समोर श्री शर्वाईश्वर महादेव मंदिर, तपोवन, नाशिक. या मंदिराची स्थापना स्वतः राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज आपल्या सर्वांचे गुरुमाऊली यांनी स्वतः केलेली आहे. आश्रमाच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या साईडला ठीक श्री संकटमोचन हनुमान मंदिर ची स्थापना केली आहे आणि अनुष्ठानार्थी आणि कंठभूषण श्री संतोषगिरी महाराज आरती विधी झाल्यानंतर सामूहिक हनुमान चालिसेचं पठण या अनुष्ठानाच्या 7 दिवसात रोज केले जाते आणि सर्व अनुष्ठानार्थी पाणी आणि फूल पुष्प अर्पण करण्यास सुरुवात संकटमोचन हनुमान इथून करतात आणि नंतर पुढे श्री शर्वाईश्वर मंदिरात जातात. ओम हनुमंताय नमः. मंडळी, आपण आता शर्वाईश्वर मंदिरात प्रवेश करत आहोत. मंदिरात प्रवेशद्वारात आपणास महादेव भगवान शंकर यांचं वाहन नंदीश्वरांचं मूर्तीचं दर्शन होतं आणि इथूनच देवाला आपण दर्शनासाठी आलोय. श्री नंदीश्वर कळवतात. हे मंदिर स्वतः बाबाजींनी स्थापित केलेलं आहे आणि सर्व गोष्टींचा त्यांनी अभ्यास करून केलेला आहे. म्हणजे फायनली आपण आता शर्वाईश्वर जे लिंग आहे तिथं आलेलो आहे आणि सेवाभावाने सगळे अनुष्ठानार्थी आणि भक्तगण दर्शन घेत आहे आणि खूप एकदम आनंदमय चैतन्यमय वातावरण इथे असतं. मंडळी बघू शकता स्वतः बाबाजींनी स्थापित केलेलं शर्वाईश्वर मंदिर अखंड जलप्रवाह असतो. भगवान शंकर महादेवाला मंडळी आपण आता मंदिरातून बाहेर पडलेलो आहोत आणि उलटे पावलं बाहेर पडून सर्वजण मंदिराचं कळसाचं आणि आपला भगवा ध्वजाचं दर्शन घेत असतात आणि हे स्थापत्य खूप वैशिष्ट्य आहे याचं. आणि आपण बघू शकता पूर्ण आश्रमाचं ऑफिस, ज्या रूम्स आहे, इकडे संग्रहालय आहे. हा व्ह्यू इकडून बघू शकता आपण. इथं मंडळी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज म्हणजे बाबाजींचं हे महानिर्वाण स्थळ आहे. इथं महिलांना प्रवेश नाही आहे आणि इथं ही 400% माणसाला जास्त ऊर्जा जाणवते आणि स्वतः बाबाजी आपल्या सोबत आहे हे आभास होतो. इथं भिंतीवरती पूर्ण विधी लिहिलेली आहे आणि बाबाजींची पालखी, पादुका आणि चरण याचं प्रत्येक अनुष्ठानादरम्यान व इतर वेळेस सर्व भाविक भक्त आवर्जून दर्शन आणि सुरुवात करतात आणि बाबाजींचं स्मरण करतात. म्हणजे आपण आता पुढे
वस्तू संग्रहालयात जाणार आहोत. हे वस्तू स्वतः राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मोहनगिरीजी महाराज बाबाजींच्या वापरलेल्या सर्व गोष्टी संग्रहित करून ठेवलेल्या आहे. आणि परत एकदा आपण आश्रमाचा व्ह्यू बघतोय इकडून. एकदम चैतन्यमय वातावरण असतं इथं. मंडळी पुढे संग्रहालयात प्रवेश करत आहोत. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मोहनगिरीजी महाराज वस्तू संग्रहालय. मंडळी बाबाजींच्या सर्व शिष्यमंडळांनी विश्वस्त मंडळांनी खूप लक्ष देऊन आणि खूप अथक प्रयत्न कष्ट घेऊन ह्या सर्व गोष्टी संग्रहित ठेवलेल्या आहे. आपण बघू शकतात आणि आपण आश्रमात आल्यावर नक्कीच इथं येऊन ह्या वस्तूंचं स्वतःच्या डोळ्याने दर्शन घ्यावे, कारण ह्या वस्तू बी खूप आपल्यासाठी आणि भक्तांसाठी विशेष आहे. आपण बघू शकता हे डमरू, त्रिशूल, ह्या सर्व गोष्टी स्वतः बाबाजींनी वापरलेल्या व त्यांच्या आहेत. पादुका, श्रमदानातील टिकाव, पहार, हातोडे, मूर्त्या वगैरे ह्या सर्व जेवढ्या गोष्टी आहे सर्व बाबाजींनी वापरलेल्या आहे. स्वतः त्यांचं पोतड्याची गादी, पोतड्याचे कपडे, सर्व गोष्टी. हा अनुभव प्रत्येकाच्या जीवनात एक खूप अशी ऊर्जा आणि आशीर्वाद देऊन जातो. ही वस्तू बघताना बघू शकता आपण लिंग. मंडळी इथे बाबाजींचे विशेष कृपा पात्र शिष्य म्हणजे अनंत विभूषित परमपूज्य माधवगिरीजी बाबा यांची ही कुटी आहे. आणि बाबाजी भक्तांना इथूनच आशीर्वाद आणि त्यांच्या शंका आणि त्यांच्या अडचणीचं निरसन करतात. परत एकदा आपण ह्या साईडने आश्रमाचा व्ह्यू बघू शकतात. वसतिगृह, रूम्स आणि मंदिराचा कळस. म्हणजे आपण आता गोशाळेकडे आलो आहे. बघू शकता आपण बाबाजींना गोमाता खूप खूप प्रिय होती. आणि प्रत्येक आश्रमात आपल्याला गोमाता ही दिसणारच. आवर्जून आपण तिचं दर्शन घेतलं पाहिजे. मंडळी आपण बघू शकता खूप असं चैतन्यमय वातावरण. हे सगळे अनुष्ठानार्थी सकाळची विधी आरती, हनुमान चालीसा पार पाडून पुढे भगवान शर्वाईश्वर जल आणि फुलपुष्प अर्पण करून परत आपल्या स्थानी जपतप करण्यासाठी जात आहे. आणि जाताना प्रत्येकजण आपली जी गोमाता आहे तिचं दर्शन घेऊन जात आहे. आपण आता गोशाळेत प्रवेश करत आहोत. बघू शकता आपण अनुष्ठानार्थी कसं दर्शन घेत आहे. आणि खूप श्रद्धा आणि हे एकदम खूप उत्साह, चैतन्य आणि एक सुख, परम स्वर्ग सुख असल्यासारखं या गोशाळेत आले वाटतं. ही गोमाता आहे. अनुष्ठानार्थी भक्त गण गोमातेची सेवा करताना बघू शकता आपण. आणि गोमातेचा छोटा मंडळी आता गोशाळेतून आपण पुढे जात आहोत. तर आपल्याला पुढे समोर दिसत आहे भक्त निवास. म्हणजे इथे अनुष्ठान हॉल म्हटलं जातं.
ह्या आश्रमात जेवढे अनुष्ठान होतात ते इथंच अनुष्ठानार्थी स्थानापन्न होतात आणि इथंच अनुष्ठान पूर्ण होते. हा हॉल पूर्ण साईडने बंद केला जातो आणि गेट नंबर 3 कडून फक्त याचं दरवाजा उघडा असतो, कारण अनुष्ठान करतेवेळी कुठलीही बाहेरची व्यक्ती तिचा स्पर्श चालत नाही. आपण हे अनुष्ठान हॉलमधून आत आलेलो आहोत आणि इथे जे अनुष्ठान असतं ते दृश्य आपण बघू शकतो. इथे सर्वप्रथम ही बाबाजींची डोली आहे, पालखी तिचा चित्र आहे. नंतर ही अनुष्ठानार्थी एका लाईननुसार आपल्या आखलेल्या रेषेत आपलं साहित्य, आपल्या सर्व गोष्टी ठेवून एकदम शिस्तीत बसलेले असतात आणि रोज जप प्रत्येक अनुष्ठानार्थी हा करत असतो आणि तेही पूर्ण नियम पाळून आणि सगळं साहित्य व्यवस्थित ठेवून. आणि सर्वात मोठं मंडळी या अनुष्ठानाचं वैशिष्ट्य आहे, इथं पिन ड्रॉप सायलेन्स असतो आणि लगभग 900च्या ॲव्हरेजमध्ये कॅपॅसिटी हॉलची आणि प्रत्येकाला मौन असतं 7 दिवस. त्यामुळे इथं पिन ड्रॉप सायलेन्स असते, एवढी अनुष्ठानांची संख्या असू नये. बघू शकता आपण आपल्याला अनुग्रह मिळालेला असतो आणि त्या माळ्याचा जप आपण मनातल्या मनात करत राहतो आणि पुढे आपले गुरुमाऊली बाबाजींचा फोटो आणि पूजेचं साहित्य ठेवून व्यवस्थित पूजा मांडलेली असते. ही फक्त एक लाईन झाली मंडळी, अशा 6 लाईन इथं आहे. बघू शकता आपण खूप मोठा हॉल आहे. हे एक अत्यंत आपण म्हणू शकता व्यवस्थापन मॅनेजमेंट म्हणू शकतो आपण. एवढ्या हॉलमध्ये खूप जास्त लोक एकाच वेळेस थांबतात. पिन ड्रॉप सायलेन्स असतो आणि कुठलाही आवाज येत नाही आणि प्रत्येकजण आपल्या ध्यानात मग्न असतो आणि प्रत्येकजण वेळेच्या वेळी प्रत्येक कार्यक्रमात कुठलेही इकडं तिकडं न होता येत असतो आणि सूचनांचं पालन करत असतो. सकाळचा विधी, नंतर दुपारचा फलार, संध्याकाळी परत फलार आणि प्रवचन यासाठी वारंवार मंडळी टाइम टू टाइम पोहोचत असते. सकाळी 4ला उठून आंघोळ वगैरे करून 6ला सगळे मंडळी पोहोचत असते तिथं अनुष्ठानावरती. आपण बघू शकता पूर्ण भरलेला असतो दरवेळेस खचाखच, कुठलीही जागा सोडली जात नाही. आणि हा सत्संग सभागृहातला हा मेन जो स्टेज येतो आपण बघू शकता तो बी व्यस्त झालेला आहे. दरवर्षी रेकॉर्ड ब्रेक अनुष्ठानात सहभाग घेतात. मंडळी बघा, जे ग्रुपनी येतात त्यांच्यासाठी जेवढ्या रूम अवेलेबल आहे ते दिले जातात. आता हे अनुष्ठानार्थी जालना भागातील आहे, जाफराबाद गोंदनखेडा आश्रमातील त्या साईडचे आहे. बघा त्यांची पूजा वगैरे कशी मांडलेली आहे आणि कुठलाही आवाज किंवा कुठलाही एकमेकाला डिस्टर्ब न होता आपलं ध्यान मग्न असतात करत चालू आहे. आपल्या गुरुमंत्राचा जप चालू आहे, बघू शकता आपण. आता मंडळी सर्वांना प्रश्न असेल तर पुढे काय काय पूजा ठेवली जाते ते आपण बघू शकतात. पहिलं बाबाजींचा फोटो हा कंपल्सरी प्रत्येक जण ठेवतो. नंतर आपली रुद्राक्षाची माळ, बाकीचं पूजेचं साहित्य, अशी पूजा पुढे ठेवते. आणि आपलं बाबाजींच्या समोर आपला गुरुमंत्र अनुग्रहाचा जप रोज 21,000, 7 दिवसाला 1.25 लाख. मंडळी आपण आता हॉल नंबर 2 इथं आलेलो आहे. मंडळी सर्वजण विधीसाठी आलेले आहे सकाळी 6 वाजता आणि सर्वजण बाबाजींच्या पादुकेचं दर्शन घेऊन विधीसाठी स्थानापन्न होणार आहेत. आणि थोड्याच वेळात माधवगिरीजी बाबा यांचं आगमन झालेलं आहे. आपण बघू शकता
सकाळी 6 वाजता माधवगिरीजी बाबाजी आगमन झालेलं आहे विधीसाठी आणि सर्वजण त्यांचं दर्शन घेऊन टाळ्याचा गजरात करण्याची प्रथा आहे. प्रत्येक जण टाळी वाजवतो आणि एक नव चैतन्य पैदा होतं इथं वातावरणात. मंडळी बघा, हे टाळ्या वाजून नव चैतन्य पैदा करत आहे सगळं. मंडळी इकडे कंठभूषण संतोष गिरीजी महाराज आणि बाबाजींचे विशेष कृपापात्र शिष्य परम पूज्य वंदनीय अनंत विभूषित माधवगिरीजी बाबा. हे दृश्य आहे मंडळी विधी झाल्यानंतर प्राणायामचं. यात प्राणायाम केले जाते शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि खाली बसलेले अनुष्ठानार्थी तोपर्यंत मौन अवस्थेत जप करत आहे. मंडळी आपण बघू शकता सामूहिक विधीचा कार्यक्रम एकदम जवळून अनुष्ठानार्थी कशी जप करतात ते इकडे पुढे बघू शकता आपण. ही जे लाईव्ह प्रक्षेपण करतात ते कॅमेरे लागलेले आहेत आणि स्वतः माधवगिरीजी बाबा संतोषगिरीजी महाराज प्राणायाम आणि इकडे भजनी मंडळामध्ये लक्ष्मण महाराज चव्हाण. आता विधी संपन्न झाल्यानंतर आरती सुरू झालेली आहे. आपण बघू शकता सर्वजण रांगेत नंबर लावून आरती ओवाळण्यासाठी उत्सुक असतात. इकडे भजनी मंडळ आरती आणि संतोषगिरी महाराज आरती म्हणत आहेत. सर्व भजनी मंडळ प्रत्येक वाद्य वाजून त्यामध्ये सहभाग घेत आहे. इकडं अनुष्ठानार्थी आणि प्रत्येक स्वयंसेवक सेवाधारी सेवाकरी आरतीत उभं राहून या आरतीचा ह्या आरती निष्कामयतीवर मौनगिरी मुनीची जय जय. आरती निष्कामयतीवर मौनगिरी मुनीची. पुत्र म्हाळसा स्वामी जनार्दन, पुत्र म्हाळसा स्वामी जनार्दन त्यागी वृत्ती जानकी, जनार्दन त्यागी वृत्ती जानकी. आरती निष्कामयतीवर मौनगिरी मुनीची जय जय. आरती निष्कामयतीवर मौनगिरी मुनीची. जन्मभूमी ज्या पुनीत वसती असे टापर गाव, जन्मभूमी ज्या पुनीत वसती असे तये गाव. पवित्र केला परिसर्गांनी, पवित्र केला परिसर्गांनी पाडून दिव्य प्रभा, जनार्दन पाडून दिव्य प्रभा. आरती निष्कामयतीवर मौनगिरी मुनीची जय जय. आरती निष्कामयतीवर मौनगिरी मुनीची. बाळपणी ज्या शिवनामाचे बाळकडू पादिले, पणी ज्या शिवनामाचे बाळकडू पादिले. माय म्हाळसा पाटील सोपळा, माय म्हाळसा पाटील सोपळा कळसा चढविले, कळसा चढविले. आरती निष्कामयतीवर मौनगिरी
मुनीची जय जय आरती निष्काम यतीवर मौनगिरी मुनीची अध्यात्माचा छंद जडतसे अंजन सुत सेवा अध्यात्माचा छंद जडतसे अंजन सुत सेवा या गुरुग्रह संसार शोधती त्या गुरुग्रह संसार शोधती हरे हर प्रभु मेवा जनार्दन हरे हर प्रभु मेवा आरती निष्काम यतीवर मौनगिरी मुनीची आरती निष्काम यतीवर मौनगिरी मुनीची अमृताची गोडी तुझ्या भजनात 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 गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ओम शांती. सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज की जय. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी यांच्या कृपा आशीर्वादाने परमपूज्य स्वामी श्रद्धे माधवगिरी महाराज यांच्या प्रेरणेने हे जपानुष्ठान नागपंचमी 7 दिवसाचं अनुष्ठान हे प्रतिवार्षिक असतं. 33 वर्षापासून सेवा चालू आहे. सर्व स्वयंसेवक, महिला मंडळ, ट्रस्टी, विश्वस्त मंडळ, अध्यक्ष सर्वांचं सहकार्याने परमपूज्य माधवगिरी महाराज यांच्या प्रेरणेने हे दरवर्षी असतं. 33 वर्ष चालू आहे अविरात. सर्व स्वयंसेवक, महिला मंडळ, सर्व गुरुबंधू सेवक सगळं सहकार्य करतात. त्याच्यामुळे हे पुढचं कार्य बाबाजी जोमानी करून घेतात. जय जनार्दन. सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज की जय. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी तपोवन नाशिक आश्रमात प्रतिवार्षिक नागपंचमी जपानुष्ठान सोहळा माधवगिरी महाराज यांच्या आधिपत्याखाली गेल्या 7 दिवसापासून चालू आहे. त्या अनुष्ठानार्थींच्या प्रसादाच्या सेवेची बाबाजींच्या कृपेने आम्हाला संधी मिळालेली आहे. त्या प्रसादाची सेवा करताना सकाळी आम्हाला 5 वाजता उठून विधी पूजा झाल्यानंतरून एक 900 950 अनुष्ठानार्थी आहे. 1000 लोकांचा चहा हा सकाळी केला जातो. त्यानंतरून दुपारच्या फराळाच्या तयारीसाठी एक 90 ते 100 किलो भगर ही भाजली जाते. तिला अगोदर सर्व महिला मंडळ स्वच्छ निवडून साफ करून ठेवल्या जाते. स्वच्छतेची दक्षता पूर्ण त्यात घेतलेली असते. त्यानंतरून पूर्ण जे आमचे स्वयंसेवक आहेत, ज्यात ते वयोवृद्ध काही स्वयंसेवक आहेत, ते भाजीपाला निवडीचं काम करतात. भाजीपाला स्वच्छ करून मग त्या दुपारी भगर आणि आमटीचा हा महाप्रसाद केला जातो. त्यानंतर दुपारी पंगत झाल्यानंतरून पूर्ण भंडारघर पूर्ण स्वच्छ धुवून घेतलं जातं. त्यानंतर दुपारी 1 ते 1.5 तास विश्रांती. त्याच्यानंतर दुपारी संध्याकाळी 3:30 वाजता जो सकाळी आम्ही साबुदाणा भिजवलेला असतो, 150 ते 200 किलो साबुदाणा भिजवला जातो. एक 60 किलो बटाटे उकडवले जातात. 60 ते 70 किलो शेंगदाणा भाजून त्याचा कूट त्या शेंगदाण्याचा साबुदाणा खिचडीसाठी तयार केला जातो. त्याच्यानंतर 4 वाजता परत पुन्हा अनुष्ठानार्थींचा चहा होतो. चहा झाल्यानंतरून आपली जी 200 किलोची खिचडी असते ती तयार करण्यासाठी किमान 4 तास लागतात आपल्याला. तर त्याच्यामध्ये एक 900 अनुष्ठानार्थी आणि बाहेरचे येणारे भाविक भक्त धरून किमान रोज 2000 लोक सकाळ संध्याकाळ महाप्रसादाचा लाभ घेतात. आणि या सेवेचा अनुभव असा आहे, गुरुमाऊलीची सेवा करण्यात सर्वांना खूप आत्मिक समाधान मिळतं. आणि सर्व त्या अनुष्ठानाची उत्सुकता असते. या अनुष्ठानासाठी सुरगाणा, औरंगाबाद, कोपरगाव, गोंदनखेडा, जालना इथूनही स्वयंसेवक आलेले आहे. आणि या सेवेची फलश्रुती प्रत्येकाची वेगळी आहे. माझा स्वतःचा अनुभव सांगायचा म्हणलं तर बाबाजींच्या कृपा आशीर्वादाने खूप काही मिळालेलं आहे. जय जनार्दन.
अमृताची गोडी तुझ्या भजनात अमृताची गोडी तुझ्या भजनात अमृताची गोडी तुझ्या भजनात. जय जनार्दन. सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज की जय. रोज सकाळी याच ठिकाणी 6 वाजता नित्यनियम विधीच्या पाठाने जपानुष्ठानार्थींची या ठिकाणून दिवसाची दिनचर्याची सुरुवात होते. त्यानंतर त्यांना याच ठिकाणी चहा दिला जातो आणि खारीकचा एक अल्प उपहार दिला जातो. दुपारी 11:30 वाजता बेल दिल्यानंतरून 12 वाजेपर्यंत अनुष्ठानार्थी सर्व या हॉलमध्ये जमा होतात. ह्या दिलेल्या क्रमांकाप्रमाणे ते आपल्या ओळीने फराळासाठी बसतात आणि त्या 900 अनुष्ठानार्थी आहे ते सगळं सोहळ्यात व्रतात असल्यामुळे त्यांना प्रसाद वाढण्याची सेवाही त्यातलेच काही अनुष्ठानार्थी हे करतात. बाहेरच्या व्यक्तीला त्याच्यामध्ये प्रसाद त्यांना वाढण्याची परवानगी नसते, कारण शुचिर्भूतपणा हा इथे बाबांनी सांगितलं पाळला गेला पाहिजे. त्यासाठी सर्व स्वयंसेवक आणि अनुष्ठानार्थी कटिबद्ध असतात. त्यानंतरून एक 60 अनुष्ठानार्थी त्यांना वाढण्याचं काम करतात. त्यांचा फराळ घेऊन झाल्यानंतर इतर बाकीचे अनुष्ठानार्थी फराळ घेतात. त्यांचा घेऊन झाल्यानंतर जे बाकीचे स्वयंसेवक आहे ते हा पूर्ण हॉल स्वच्छ धुवून स्वच्छ करतात. मग बाहेरच्या अनुष्ठानार्थींचा फराळ होतो. त्यांचा फराळ झाल्यानंतरून मग दुपारचा फराळ झाल्यानंतर मग तो कार्यक्रम पूर्ण दुपारचा आवरतो. त्यानंतर अनुष्ठानार्थींचा 1 ते 1.5 तास विश्राम होतो. दुपारी चहा झाल्यानंतर संध्याकाळी याच क्रमाने संध्याकाळच्या फराळाची व्यवस्था होते. दोन्ही फराळामध्ये राष्ट्रसंत जनार्दन स्वामी सद्गुरू महाराजांचे कृपापात्र शिष्य परम श्रद्धेय योगी माधव बाबा यांचे आहार प्रवचन होते. त्यात काय खावं कसं खावं हे बाबा सर्व मार्गदर्शन करतात. त्यानंतरून अनुष्ठानार्थींचा फराळ होतो. सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज की जय. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. माझे नाव लक्ष्मण महादू चव्हाण, मुक्काम बेजे पोस्ट अंजनेरी, तालुका त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक. सन 1996ला इयत्ता 12वीला असताना मला आमच्या मामे भाऊ यांनी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रमामध्ये ज्या विद्यार्थ्यांना गैरसोय आहे, राहण्याची बाहेर संधी नाही आहे, ज्यांच्याकडं खोली घेऊन आपण राहू शकत नाही, यांच्यासाठी बाबाजींनी वसतिगृह केलेलं आहे अशी माहिती मिळाली. त्या अनुषंगाने मी पंचवटी कॉलेजला ॲडमिशन घेतलं 12वीसाठी आणि बाबाजींच्या आश्रमामध्ये विद्यार्थी म्हणून प्रविष्ट होण्यासाठी आलो. मला प्रवेश मिळाला. प्रवेश मिळाल्यानंतर परमपूज्य स्वामी सद्गुरू माधवगिरीजी बाबा यांचं सान्निध्य तेव्हापासून लाभलं. रोज सकाळी नित्यनेम विधी, श्रमदान, बाबाजींचं प्रवचन हे ऐकता ऐकता मला अतिशय ही सद्बुद्धी झाली की संत महात्म्यांची सेवा आपण करत राहूया. आणि त्या पद्धतीने बाबाजी जसं जसं प्रवचनातून सांगत गेले त्या पद्धतीनं सेवेची आणि संत सेवेची ओढ निर्माण झाली. आणि मी सतत मग माझ्या कॉलेज जीवनामध्ये 12वी सायन्सला असताना त्या सायन्स असल्यामुळे थोडं चिकित्सक वृत्तीने बाबाजींचा अभ्यास सुरू केला आणि शंका घेत बाबाजींची सेवा केली की साधूंबद्दल अगोदर माहिती होतं की साधू असे असतात तसे असतात, परंतु प्रत्यक्ष जेव्हा स्वामी माधवगिरी बाबांची सेवा मिळाली आणि जेव्हा त्यांचं वाचन आणि त्यांचं सत्संग प्रवचन ऐकलं त्यानुसार माझ्या मनातील जे क्लेश आहेत, जसं स्वामी विवेकानंदांना रामकृष्ण परमहंस यांची सेवा मिळाली आणि त्यांनी त्या सेवेच्या बाबतीत परमहंसांच्या परीक्षा घेत त्यांचं सानिध्य लाभलं आणि अगदी अनन्य होऊन गेले. तसं मला अनन्यता मिळाली आहे. मला बाबाजींशिवाय दुसरं कोणीच नाही. माझे आईबाप आणि आईवडील आणि बाबाजी हाच माझा खरा आयुष्याचा एक धर्म आहे असं मी मानतो. बाबाजींच्या सानिध्यात राहणं, बाबाजींचं सत्संगात जिथेही सत्संग असेल तिथे जाणं, बाबाजींच्या या तोडकी मोडकी सेवा आपल्याला, मी विशेष म्हणजे फार गायन वगैरे वादन हा विषय कुठेही शिकलेलो नाही,
परंतु सन 1996 नंतर बाबाजींच्या आश्रमात प्रवेश झाल्यानंतर संतोषगिरी बाबांचं सानिध्य लाभलं आणि भजनाची ओढ निर्माण झाली. मग सतत त्यांच्यासोबत बसणं, ते गातील त्या पद्धतीनं आपण गायचा प्रयत्न करणं आणि त्या गाण्यातून आपल्याला आत्मानंद प्राप्त होतो. म्हणजे आजही गायचं असेल घरी तरीसुद्धा मी माझ्या स्वतःच्या आत्मानंदासाठी गातो. आणि बाबांच्या सान्निध्यात कार्यक्रमाला प्रदोष असो, कुठे सत्संग प्रवचन असो, बाबाजींनी सांगतील त्या ठिकाणी उपस्थित राहणं. विशेष म्हणजे माझ्या जीवनातला मोठा अनुभव असा की सत्संग करत असताना मी BSc झालो, ते पण माधवगिरी बाबांच्याच सल्ल्याने झालो. 12वीला असताना मला 10वीच्या मार्कलिस्टनुसार ITIला नंबर लागला. मला इलेक्ट्रॉनिक्स करण्याची खूप इच्छा होती, परंतु तेव्हा बाबाजींचं मौन नव्हतं आणि मी सेवेला होतो. मी ते इलेक्ट्रॉनिक्सला नंबर लागल्याचं बाबांना दाखवायला आलो. बाबा, माझा लिस्टला पहिला क्रमांक आला आहे आणि मला ITI करायचं आहे आणि इलेक्ट्रॉनिक्स करायचं आहे. त्यावेळेस स्वतः परमपूज्य स्वामी माधवगिरीजी बाबांनी सांगितलं की माधवगिरी बाबा ग्रॅज्युएट आहेत आणि तुला ग्रॅज्युएशन करायचं आहे. त्यानुसार मी बाबांच्या सल्ल्यानुसार BSc केलं. BSc नंतर मला बाबांच्या अनेक प्रवचनामधून ऐकलं होतं की शिक्षकी पेशा चांगला असतो, त्याच्यामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांना ज्ञानदान देता येतं आणि आपलाही परमार्थ होतो, जेणेकरून आपल्याकडून दुसरे कोणत्याही प्रकारचे पाप घडत नाही. आणि असं बाबांच्या प्रवचन शिक्षकाबद्दल ऐकत मला शिक्षक होण्याची प्रेरणा निर्माण झाली. परंतु अनेक प्रयत्न करूनही B.Edला नंबर लागत नव्हता. त्यावेळेस सन 2004 रोजी अशी मी समाधीच्या सेवेला होतो बाबाजींच्या कुटियामध्ये आणि कुटियावरती बाबाजींच्या समाधीला पांघरून घालत असताना चरणावरती डोकं ठेवलं समाधीच्या तिथे आणि बाबाजींना विनंती केली की बाबाजी, माझ्यामध्ये असं काय कमी आहे? मी 4 वर्षापासून प्रयत्न करतोय परंतु मला यश येत नाही आहे. तर मला बाबाजींनी आपल्याला माहिती आहे की एक वीट उचलली तरी सुद्धा वाया जात नाही. आणि असा माझ्याकडून एक थोडा छोटासा शब्द गेला की बाबाजी, मला शिक्षक व्हायचं आहे आणि माझ्यामध्ये काय कमी आहे तर मला शिक्षक होऊ द्या. दुसऱ्या दिवशी तुम्हाला सांगतो की ह्या सगळ्या घडामोडी घडल्या. B.Edचं वर्ष सुरू होऊन 1 महिना झालेला होता. मला त्यास बाबाजींनी आपल्या आश्रमाचे ट्रस्टी श्री दौलत पाटील हे सकाळी आले. मी त्यांना फोन केल्यानंतर आणि मला कळालं की आपल्या KTHM कॉलेजच्या आपले जे B.Ed कॉलेज आहे तिथे BScची जागा आहे. आणि मग दौलत पाटील यांनी आणि मी सोबत गेलो, पवार साहेबांना भेटलो आणि तिथं त्याच दिवशी ॲडमिशन झालं. एवढी बाबाजींची समाधीनंतरची फार मोठी अशी शक्ती आहे. आणि त्यानंतर मी B.Ed झालो आणि B.Ed झाल्यानंतर आषाढी एकादशीच्या दिवशी मला ज्या संस्थेत मी शिकलो पुणे विद्यार्थीगृहामध्ये 10वीपर्यंत, ते जे माझे मुख्याध्यापक होते तेच संचालक होते आणि त्यांनी मला असिस्टंट म्हणून, संस्थेचा असिस्टंट म्हणून नियुक्ती दिली इंग्लिश मिडियमला आणि तिथून माझा करिअरचा प्रवास सुरू झाला. बाबाजींच्या सानिध्यात जे आहे आता मी पुणे विद्यार्थीगृहाच्याच विद्याप्रशाला हायस्कूल तळेगाव अंजनेरी इथे माध्यमिक शिक्षक गणित आणि विज्ञानासाठी कार्यरत आहे. आणि ही सगळी प्रेरणा जी काय आहे ती स्वतः परमपूज्य स्वामी माधवगिरीजी महाराज आणि पूर्ण आशीर्वाद आपले राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी यांचा आहे. आणि म्हणून आज माझा प्रपंचातला अनुभव मी तुम्हाला सांगितला, भौतिक जीवनातला. आध्यात्मिक जीवनातला विषय जर असेल तर मला बाबाजी प्रवचनातून जे सांगतात तो त्यावेळेस अक्षरशः ध्यान लागल्यासारखं होतं. तो 1 तास 1.5 तास कसा निघून जातो आणि बाबाजी जे सांगतात अमृत वर्षाव करतात असं वाटतं. कारण बाबाजींचे शब्द एकदम अमृतासारखे गोड आहेत आणि असं गोडवा मिळालेला असल्यामुळे अगदी पिकलेल्या फळाचा जो रस आहे तो उत्कृष्ट असा रस आपल्याला सेवन करायला मिळतो. त्यामुळे जिथे जिथे कार्यक्रम असेल तिथे तिथे उपस्थित राहण्याचा प्रयत्न करत असतो. आणि ध्यानमूलम गुरुमूर्ती, पूजामूलम गुरुपद, मंत्रमूलम गुरुवाक्य, मोक्षमूलम गुरुकृपा या उक्तीप्रमाणे, या बाबाजींच्या विधीतील मंत्राप्रमाणे सर्व गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो. नित्यक्रमामध्ये सर्वच गोष्टी जप तप घडतच असं नाही, होतच असं नाही, परंतु आंघोळ केल्यापासून आपली नित्यनैमित्ती सुरू करायची. त्यानुसार पुढची पूजा वगैरे आणि आपल्या नित्यकर्मामध्ये कर्मयोगी आपले बाबाजी होते, त्यानुसार कर्मयोगामध्ये स्थित राहणं हे मनाला आवडतं. प्रसन्न राहणं आवडतं. बाबाजी सांगतात त्याप्रमाणे कोणाला न दुखावणं, आपले कार्य करत राहणं
आपण कोणाला दुखावलं नाही तर दुसऱ्याकडून जरी त्यांनी दुखवलं असेल तर त्याला कोणत्याही प्रकारचा वाईट अपशब्द न देणं, कारण त्याचं कर्म त्याच्यासोबत असणार आहे आणि आपलं कर्म आपल्यासोबत, हे बाबांच्या प्रवचनातून ऐकल्यामुळे तो प्रयत्न करत असतो आणि आपलं विद्यार्थ्यांना व्यवस्थित आपल्या परीने जेवढं चांगलं देता येईल. विज्ञान गणिताचा शिक्षक आहे, परंतु त्याच्यात बाबाजींचा जो संस्कार आहे, बाबाजींचं जे काही कार्य आहे, जे काही आपल्या धर्माचं कार्य आहे ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं, 5 मिनटं संस्कारावरती बोलणं, आईवडिलांचं दर्शन घ्या वगैरे, श्रीमद भगवद्गीतेचं वाचन करा, याविषयी त्याच्यात काय सांगितलं आहे असं थोडं आपल्याला जेवढं देता येईल तेवढं बाबांच्या कृपेने देत असतो. आणि आपली बॅटरी चार्ज करून घ्यायची असेल तर आपल्या बाबाजींच्या सत्संग प्रवचनाला, आणि कोणाचंही प्रवचन असो, सत्संग असो, तिथे जाऊन बसणं, त्यातील जेवढं आपल्याला शक्य आहे ग्रहण करण्यापर्यंत जेवढी क्षमता आहे आपली त्या पद्धतीनं ग्रहण करण्याची इच्छा असते. त्यानुसार मुरारी बापूंचे प्रवचनं, रमेशभाई ओझा यांचे प्रवचनं, आणि भजनाचा विषय जर असेल तर संतोषगिरी बाबांचं याच्यामध्ये सर्वात मोठं योगदान आहे. आजही विशेष काही भजन म्हणता येत नाही, परंतु त्यांच्या मागे म्हणण्याची, त्यांना साथ देण्याची संधी उपलब्ध होते, मी माझं अहोभाग्य समजतो. आणि अशा प्रकारे त्यांच्यासोबत राहून बाबाजींच्या सेवा करून आज ह्या भजनाच्या सेवेमध्ये आम्ही उपस्थित आहोत. मला पब्लिक किंग या चॅनलने आणि भाऊंनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. सर्वांना जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन. सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज की जय. तसं बाबाजींची अनुभूती सांगायची तर, पण मग लहानपणापासून बाबाजींचं हे होतं, 8वीपासून 10वीपासून इकडे येणं व्हायचं, दर रविवारी वगैरे पायी किंवा जसं जमेल तसं रिक्षाने वगैरे. पण मग त्यानंतर मग हळूहळू जास्त ओढायला लागली, मग कडमाळ घातलं, मग अनुष्ठान वगैरे झाले, 4-5 अनुष्ठान याच आश्रमात झाले, अक्षय तृतीयाचे आणि नागपंचमीचे. तर मग बाबाजींची अनुभूती तशी की बाबाजी काय पाठीशी असतात, नित्य नियम विधी रोज आपण हे करतो, तर तसं नेहमी बाबाजी आपल्या पाठीशीच असतात कायम. असं भरपूर अनुभव सांगता येतील की कधी परीक्षेचे असतील किंवा आपली पण असतील. आता जसं वडील रिक्षा चालवता, तर त्यांचं एकदा असंही झालेलं होतं की या रिक्षामध्ये खूप म्हणजे वजन खूप होतं, बऱ्यापैकी 70-80 म्हणजे जास्त असेल, मे बी 200-300 किलो. आणि एक रिक्षाचं चाक होतं, त्याला फक्त एकच नट होता की मे बी ते नट गेला असता तर ॲक्सिडेंटही झाला असता मोठा. पण मग बाबांची कृपा अशी की त्याला काहीच नाही झालं, म्हणजे रिक्षा पण तसंच राहिली आणि चाक पण तसंच राहिलं. तसं हे सर्व परिवार आमचं जय जनार्दनच आहे. आता कालचीच गोष्ट आहे. आता ते काल इतकं म्हणजे मला बरं नव्हतं अजिबात, म्हणजे एकदम डोकं ताप वगैरे खूप होता आणि मी आलोच नव्हतो. आणि खरं आहे ते अनुभव. पण इथं आलो आणि जसं समाधीचं बाबांचं दर्शन घेतलं, 2 मिनटात म्हणजे फरक पडला, इतका फरक पडला की म्हणजे तो एकदम असं हे झाला मला. नंतर तिथं प्रवचनाला बसता आलं सर्व वगैरे. बाबा पण सांगता नित्य नियमविधी वगैरे नेहमी करायची, बाबा करून घेता आपल्याकडनं नेहमी नित्य नियमविधी वगैरे. त्यामुळे सर्वांनी नित्य नियमविधीचा अनुभव घ्यावा. जय जनार्दन परिवारातले असतील किंवा नसतील, पण तरी त्याचा अनुभव सर्वांनी घ्यावा, कारण त्यामध्ये आपले वेद, पुराण, भगवद्गीता सर्वांचे मंत्र वगैरे आहे. सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज की जय. आद्य भगवान शंकर आहे अशी दिव्य परंपरा आणि भगवान शंकराची आहे. आणि म्हणून भगवान शंकराच्या परंपरेनं हे अनुष्ठान, भगवान शंकर अहोरात्र अनुष्ठान करतात. आणि म्हणून जनार्दन स्वामींनी अहोरात्र अनुष्ठान सुरू केलं. जनार्दन स्वामींनी भगवान शंकराची तपश्चर्या, खडतर अशी तपश्चर्या करून आणि ते अनुष्ठान करून जप तप अनुष्ठान हे केलं. आणि म्हणून जे अनुष्ठान म्हणजे अधिष्ठान, एक शक्ती, दिव्य शक्ती आपल्या पाठीमागं पाहिजे. आपल्या या संसारामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये संकट येतं, चिंता येते, सुख नाही, शांती नाही, समाधान नाही. आणि म्हणून आपल्या सर्वांना सुख, शांती, समाधान मिळावं आणि एक दिव्य शक्ती मिळावी. त्या दिव्य शक्तीनं, त्या अधिष्ठानानं आपल्या सर्व संसाराचे जे काही कार्य असेल, काम असेल, ते सुखरूप होतात. आणि म्हणून अनुष्ठान म्हणजे प्रतिष्ठा, अनुष्ठान म्हणजे अधिष्ठान.
अनुष्ठान म्हणजे अनुग्रह गुरूंचा प्राप्त होणं. ही जी अनुष्ठानाची परंपरा आहे, जवळजवळ राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींनी आंदरसूल येथे जवळजवळ 1964 सालापासून आंदरसूल येथेपासून सुरू केली आहे. सुरुवातीला जनार्दन स्वामी एकटेच बसायचे. त्यानंतर साक्षात्कार झाल्यानंतर जनार्दन स्वामींना भगवान शंकराचा, नागेश्वराचा साक्षात आणि शंकराचं दर्शन झालं, दिव्य प्रकाश पडला आणि साक्षात्कार झाल्यानंतर बाबाजींनी ही दिव्य अनुष्ठानाची परंपरा सुरुवात केली. तर ती केली आंदरसूलपासून आणि मग त्यानंतर जातेगावला, त्यानंतर वेरूळ येथे, त्यानंतर आता संभाजीनगर म्हणजे औरंगाबादला, त्यानंतर पालखेड, त्यानंतर त्र्यंबकेश्वर, त्यानंतर नाशिकमध्ये, त्यानंतर मौनेश्वर म्हणजे साकूरला, त्यानंतर कोपरगाव येथे, नाशिक, या सर्व ठिकाणी जवळजवळ आणि बाबाजींनी अनुष्ठानाची परंपरा सुरू केली. आणि त्या ठिकाणी नागपंचमीला, प्रतिवार्षिक नागपंचमीला अनुष्ठान सुरू केलं. त्यानंतर दत्त जयंतीला गुरुचरित्र पारायण आणि अनुष्ठान ही परंपरा सुरू केली. त्यानंतर अक्षयतृतीयाला जपानुष्ठान सोहळा सुरू केला. या ठिकाणी जनार्दन स्वामींनी अनुष्ठान सुरू केलं आहे. त्यानंतर माघशुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. जगद्गुरू तुकोबरायांचा जेव्हा अनुग्रह झाला माघशुद्ध दशमी, त्या पर्व काळावर सुद्धा जनार्दन स्वामींनी कोपरगाव येथे अनुष्ठान केलेलं आहे. आणि त्यानंतर धामाने येथे खानदेश भागामध्ये गुढीपाडव्याचं अनुष्ठान आणि बाबाजींनी सुरू केलं. अशी दिव्य परंपरा अनुष्ठानाची आतापर्यंत कोणी सुरू केलेली नाही. माऊलीपासून तो जगद्गुरू तुकोबरायापर्यंत नामाचं महात्म्य सांगितलं. अनुष्ठानाचं महत्त्व, ही दिव्य परंपरा आहे पूर्वीची, पण तिचा लोप झाला होता. आणि म्हणून तीच परंपरा माऊलीची, जगद्गुरू तुकोबरायांची, आपल्या महाराष्ट्रीयन संतांची किंवा भारतीय संत परंपरेतील राष्ट्रसंत जगद्गुरू जनार्दन स्वामींनी ही दिव्य अशी अनुष्ठानाची परंपरा सुरू केली. त्यामध्ये सर्वसामान्य 5 वर्षाचा बालक असो किंवा 50 वर्षाचा, आणि म्हातारा असो किंवा तरुण असो, कोणी असो, तरुण, बालक, म्हातारा, यांना सर्वांना हे अनुष्ठान करता येईल. ही अनुष्ठानाची परंपरा अशी आहे की प्रथमतः आपल्या सद्गुरू जनार्दन स्वामीकडून किंवा आपल्या गुरुकडून कानामध्ये अनुग्रह घेणं आणि त्यानंतर 7 दिवस त्या अनुग्रहाचा म्हणजे त्या मंत्राचा, दिव्य मंत्राचा 7 दिवस 1.25 लक्ष जप करणं. 210 माळी दररोज झाल्या पाहिजे. असा 21,000 जप दररोज झाला पाहिजे. असा 1.25 लक्ष जप आणि 7 दिवसात होतो. 7 दिवसात कोणालाही त्यांनी शांत चित्तानं अनुष्ठान करून एका जागेला राहून 2 टाईम फलार आणि एका आसनावर मौन धरून, भस्म धारण करून, त्रिकाल स्नान करून, लघवीला गेल्यानंतर हातपाय धुणं, बाथरूमला शौचालय गेल्यानंतर, प्रातर्विधीला गेल्यानंतर स्नान करून आणि स्वच्छ धुतलेले कपडे घालून आणि हृदयाजवळ माळ धरून एक मनी एक मंत्र असं जप जर केला 1.25 लक्ष, तर साक्षात त्या व्यक्तीला म्हणजे ज्या मंत्राचा आपण आणि जप करतोय, जसं रामकृष्ण हरी जर जप केला तर भगवान पांडुरंगाचा साक्षात्कार होऊ शकतो. नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा, भगवान शंकराच्या मंत्राचा जर जप केला तर साक्षात भगवान शंकराचा जप साक्षात्कार होऊ शकतो. कोणत्याही मंत्राचा आपल्या ज्या गुरुने जो मंत्र दिला असेल ज्या परंपरेनं, पण जनार्दन स्वामींची जी दिव्य अशी परंपरा आहे ती शैव परंपरा आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला गहिनीपती. जे माऊलीनं सांगितलं, निवृत्ती गहिनी प्रसादी निवृत्ती दातर ज्ञानदेव सार सोदविल.
माऊलीपर्यंत ही दिव्य अशी परंपरा आली आणि त्यानंतर गुरु शिष्य आणि सगळ्यांना सकळ मंत्र जाणा किंवा उघड मंत्र जाणा रामकृष्ण हरी म्हणा सगळ्यांना या मंत्राचा जप करता येईल म्हणून जनार्दन सुरुवात केली अनुष्ठानाची. तर वारकरी संप्रदायाचा मंत्र आणि सर्वसामान्यांना दिला. कारण जनार्दन स्वामी हे कट्टर आणि वारकरी सच्चे वारकरी भक्त होते. सुरुवातीला दर एकादशीला जनार्दन स्वामी पंढरपूरला जायचे. पंढरपूरहून आणि दर एकादशीला जाऊन वारी करायचे. शिवूरची वारी, पैठणची वारी, त्र्यंबकेश्वरची वारी म्हणजे वारकरी संप्रदायाचा अनुग्रह घेऊन आणि त्या मंत्राचा जप करून सर्वसामान्य लोकांना तोच मंत्र दिला. आणि त्यानंतर 2-4 अनुष्ठान झाल्यानंतर जनार्दन स्वामींनी शिवाची म्हणजे शैव धर्माची आणि दीक्षा दिली. म्हणजे रुद्राक्षाची माळ घालून ओम नमः शिवाय जप आणि सर्वसामान्यांना दिला. अशी दिव्य अशी परंपरा जनार्दन स्वामींनी सर्वसामान्याला जगाच्या कल्याणा संतांची भूती देह कष्टविती परोपकारी परोपकारासाठी येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी अशी दिव्य परंपरा जनार्दन स्वामींनी आणि अंदरसूल येथे बसून सुरुवात केली. त्यांचे जे नियम आहे ते फार कडक आहे. ज्यांनी अनुग्रह घेतला त्यांनी हातात कडं घालायचं, गळ्यात माळ घालायची, कोणाचा द्वेष करायचा नाही, कोणाचं निंदा करायची नाही आणि वशट खायचं नाही म्हणजे मांस खायचं नाही, अंडी खायचे नाही. जे म्हणजे परधन परअन्न परनिंदा हे करायचं नाही असे जनार्दन स्वामीचे नियम आहे. आणि म्हणून एकदा कडं घातलं का दारू प्यायची नाही, मांस मच्छी खायची नाही हे नियम आहे. आणि दररोज आपल्या घरामध्ये स्वच्छता, तसं मोदी साहेबांनी आता स्वच्छता अभियान हा असं जनार्दन स्वामींनी गेल्या कित्येक वर्षापासून आपल्या सर्वसामान्य अनुष्ठानाला लोकांना सर्व भाविकांना सांगितलं की बाबा हो आपला देह स्वच्छ ठेवा. या जपानं तपानं अनुष्ठानानं शरीर पवित्र होतं, स्वच्छ होतं. आणि म्हणून असा दिव्य असा अनुग्रह जनार्दन स्वामी त्यांच्या या बालमुखातून या मुलांना लोकांना भाविकांना अनुग्रह द्यायचे. आणि जप करायला लावायचे. जप म्हणजे काय? जे म्हणजे जन्मापासून म्हणजे पाप, जन्मापासून मरेपर्यंत पाप होत राहतं देव. आणि म्हणून हे पाप जाण्यासाठी, कारण पाप जोपर्यंत आहे तोपर्यंत दुःख आहे. प्रत्येक मनुष्याला दुःख का होतं तर पापामुळे. आणि म्हणून यांना सुख मिळालं पाहिजे. जसं माऊली म्हणतायत हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. पुण्य झालं पुण्याचं फळ आहे सुख. आणि म्हणून जनार्दन स्वामी सांगायचे की बाबा हो यांनी जर या सर्व सामान्य लोकांनी भाविकांनी जर जप केला तर त्यांचं पाप जाईल आणि पाप गेल्यानंतर त्यांना सुखाची प्राप्ती होईल. आणि म्हणून ती माळ दिव्य अशी तुळशीची माळ, पहिले जनार्दन स्वामी तुळशीची माळ घालायला लावायचे. तुम्हाला सांगितलं तुलसी की माला सब पापों का क्षालन करती है और रुद्राक्ष की माला सब मनोरथ पूर्ण करती है. आणि म्हणून जी माळ घातल्या जाते देव तुळशीची ती पापाचं क्षालन करते जाते. कारण केव्हा काही बोलल्या जातं, खोटं बोलल्या जातं, काही खाल्ल्या जातं, खाऊ नये ते खाल्ल्या जातं, पाहू नये ते पाहिल्या जातं, जाऊ नये तिथे गेल्या जातं. अशा अनेक प्रकार आहे. मग त्याचं त्यांनी पाप घडतं. आणि म्हणून हे पाप जाण्यासाठी जप आहे, तप आहे, अनुष्ठान आहे, गळ्यात माळ आहे. आणि मौन का धरायचं? काया वाचा मन. जसं माऊली म्हणतात माझ्या सत्यवादाचे तप. माऊलीनं ज्ञानेश्वर माऊलींनी मागली या जन्मी मुक्त झालो अनंत जन्माचे तप एक नाम. खूप माऊलीनं ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी धरून श्रीहरी जपे सदा. मौनामध्ये फार शक्ती आहे. आपली वाचा वेगळं बोलायला नको, त्या देवाविना काही आणि बोलण्याची नाही. तुकोबराय म्हणतात संत असं आपल्याला शिकवतात आपण असंच बोलावं साच आणि मवाळ मितले जैसे रसाळ आणि शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आपल्या मुखातून चांगले शब्द यावं त्याच्यासाठी मौन आहे. आणि मौनात फार शक्ती आहे. पहा तुम्ही वाईट बोलल्या जात नाही, वाईट चिंतल्या जात नाही. मौन असल्यामुळे जप होतो, तप होतं. आणि म्हणून मौनाची ही जनार्दन स्वामीने आणि जनार्दन स्वामी 16 वर्ष मौन धरला.
त्यांच्या तपश्चर्याच्या काळात जनार्दन स्वामीने 16 वर्ष मौन धरलं आणि याच काळात सद्गुरू नागाबाबांचे आगमन आहे. नागाबाबांनी पाहिलं का हे मोठे तपस्वी जनार्दन स्वामी, आता ते नागाबा म्हणजे साक्षात शंकरच होते आणि म्हणून त्यांनी सांगितलं आओ मौनी, म्हणजे बाबाजीला मौन होतं म्हणून आओ मौनी दीक्षा लेंगे. त्यांनी यज्ञ स्थापन केला आणि त्या ठिकाणी मौनगिरी नावाची जनार्दन स्वामीला दीक्षा दिली. मौन धरलं म्हणून त्यांना मौनगिरी ही दशनाम आखाड्याची दीक्षा आहे, संन्यासी दीक्षा आहे आणि म्हणून मौनगिरी नावाची दीक्षा दिली. आणि जनार्दन स्वामींनी हा फलार काढला या अनुष्ठानासाठी. आता अनुष्ठान करायचं, जप तप अनुष्ठान करायचं म्हणल्यानंतर शरीर हलकं पाहिजे. काजू बदाम खाऊन किंवा भोजन केल्यानंतर मनुष्याचं शरीर जड होऊन जातं. जड पदार्थ खाल्ल्यानंतर जड होऊन जातं आणि म्हणून मनुष्याचं शरीर हलकं पाहिजे. त्यासाठी जनार्दन स्वामीने हा फलार काढलेला आहे. देव भगर साबुदाणा हे हलकं अन्न आहे, हविष अन्न आहे. पहा तुम्ही खाल्ल्यानंतर लगेच 2-4 तासांनी पाणी होऊन जातं त्याचं. आता भगर खाल्ल्यानंतर त्याच्यात पाणीच आहे, जसं भातामध्ये भात खाल्ल्यानंतर पाणीच होतं असं भगर. म्हणून जनार्दन स्वामीने हा दिव्य फलार शोधून काढला. द्यावं कोणी म्हणतं हे चालत नाही ते चालत नाही, जनार्दन स्वामींनी काढला. द्यावं आपल्या गुरूंनी ते सगळा अभ्यास करून तस्मात् शास्त्र प्रमाणम ते कार्य व्यवस्थितो आणि म्हणून शास्त्र प्रमाण पाहून जनार्दन स्वामीने हा फलाहार आणि आपल्या सर्वसामान्य लोकांसाठी हा फलाहार काढलेला द्यावं. ज्यांना उपवास आहे त्यांनी हा फलाहार जर केला तर त्यांनी जास्तीत जास्त जप होतो. द्यावं आळस येत नाही, अजून त्यानंतर झोप येत नाही. द्यावं आणि म्हणून हा फलाहार काढलेला आहे. आणि उपवास जनार्दन स्वामींनी उपवास सांगितलेले आहे. सोमवार आणि एकादशी जनार्दन स्वामी सांगायचे तुम्ही सोमवार किंवा एकादशी करा. हरिहराचं ऐक्य जनार्दन स्वामी. सोमवार म्हणजे भगवान शंकराचं आणि एकादशी म्हणजे हरीचं म्हणजे नारायण. हरिहर हे 2 उपवास आणि सर्व मंडळींना सांगितले, सर्व जगाला सांगितले. तुकोबरायाने सुद्धा नाही सोमवार व्रत एकादशी नेनोगत होईल कैशी आणि म्हणून 2च उपवास महत्त्वाचे आहे. आणि म्हणून हे एकादशी आणि सोमवार असे उपवास, या उपवासानं देवा हो उपवास म्हणजे भगवंताजवळ वास येतो, भगवंताजवळ जाता येतं. आणि 15 दिवस बाबांनी सांगितलं 15 दिवस आपलं ते खाऊन अन्न खाऊन जड होऊन जातं, विष होऊन जातं. ते विष उतरावं, ते कमी व्हावं, जडता कमी व्हावी आणि म्हणून 1 दिवस उपाशी राहायचं. पण बरीचशी मंडळी मग ते उपासामध्ये भगर घेता किंवा साबुदाणा घेता, थोडं खायचं, फलाहार राहायचं, असा उपवास वगैरे. आणि जनार्दन स्वामींचा दिनक्रम असा असायचा, अगदी 3:30 वाजून काही मिनिटांनी ब्रह्मनाडी जागृत होती पहाटे. अशा ब्रह्ममुहूर्तावर उठायचे बाबाजी जनार्दन स्वामी. विहिरीचं म्हणजे जिवंत पाणी किंवा हँडपंप असो किंवा बोरिंगचं पाणी, ते पाणी जवळजवळ विहिरीचं असायचं जनार्दन स्वामीच्या वेळेस. आणि म्हणून विहिरीच्या म्हणजे जिवंत पाण्यानं, गार पाण्यानं स्नान करायचं. त्यानंतर आपल्या आसनावर बसून ध्यान, जप, तप, जनार्दन स्वामी आरती करायचे. असं जनार्दन स्वामीचा दिनक्रम असायचा. त्यानंतर शेतीचं काम असायचं, दिवसभर जनार्दन स्वामी शेतीचं, दुपारीसुद्धा. आणि जनार्दन स्वामी स्नान करून आहुती टाकून, जनार्दन स्वामींचे 2 टाईम आहुती असायची. भगवंताला पंचमहाभूते, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्म इंद्रिय म्हणजे या सगळ्या भूतालावर पशु पक्षी काय सगळे देवता आहेत, 33 कोटी देव, यांना सगळ्यांना नैवेद्य द्यायचा. देवाला नैवेद्य द्यायचा. जो काही फलार केला असेल तो आहुती टाकायची, शुद्ध तुपाची आहुती टाकायची. ओम प्राणाय स्वा, अपानाय स्वा, व्यानाय स्वा, उदानाय स्वा, सगळं पंचमहाभूते सर्वांना ते आहुती देऊन. आणि जनार्दन स्वामीचा दिनक्रम सांगतो तुम्हाला. कसा दिनक्रम, दुपारी पूजा राहायची, परत संध्याकाळी स्नान, संध्याकाळी परत विधी, नित्यनेम विधी, पूजा, ध्यान, जप, हे ते सगळं. आणि सर्वसामान्यांना भागवत, एकनाथी भागवताचं ज्ञान बाबाजी सांगायचे का हे ज्ञान सर्वांना झालं पाहिजे. कारण ज्ञानाशिवाय
नाही ज्ञानेन सदृशम पवित्रते मी विद्यते. ज्ञान झाल्याशिवाय आणि पुढचा कार्यक्रम होत नाही देव. आणि म्हणून हा कुठपर्यंत ही मंडळी अज्ञानात राहावं म्हणून जनार्दन स्वामी भागवताचं ज्ञान सांगायचे. भागवत ज्ञान हे भागवताचं ज्ञान हे सर्वसामान्यांना झालं पाहिजे म्हणून जनार्दन स्वामी सांगायचे की भागवत वाचा. म्हणजे एकनाथी भागवत, श्रीमद भागवताचंच एकादश स्कंद आहे. नाथांनी जसं माऊलीनं श्रीमद भगवद्गीता सर्वसामान्यांना वाचता येणार नाही म्हणून माझा मराठाची बहुल कौतुके मराठीमध्ये ज्ञानेश्वरी, गीतेची ज्ञानेश्वरी लिहिली, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. असं श्रीमद भागवताचं एकनाथी भागवत नाथांनी केलं आपल्या सर्वांना. म्हणून जनार्दन स्वामी भागवत वाचायचं सांगायचे. असं दिवसभर दिनकर्म वगैरे असायचा. आणि जनार्दन स्वामींचे हे कार्यक्रम जे आहे वर्षभरातले, नागपंचमीचं अनुष्ठान, पहिलं गुरुपौर्णिमा, नंतर नागपंचमीचं अनुष्ठान, त्याच्यानंतर जनार्दन स्वामींचा ललित पंचमीचा म्हणजे जन्म महोत्सव, त्यानंतर डिसेंबरमध्ये दत्त जयंतीच्या वेळेस अनुष्ठान, परत अक्षयतृतीयेचं अनुष्ठान, शिवरात्र, अशा अनेक दिव्य वर्षभरात दर प्रदोषला अन्नदान, सत्संग प्रवचन, अशा पद्धतीनं भरपूर कार्यक्रम आणि जनार्दन स्वामी आपल्या सर्वसामान्यांना सांगून गेले का असे कार्यक्रम आहे. आणि देव हो, या सर्व कार्यक्रमामध्ये विशेष जनार्दन स्वामीचं विशेष म्हणजे श्रमदान. आयुष्यभर जनार्दन स्वामींनी शेतीचं काम केलं. शेतकरी कुटुंबात जनार्दन स्वामी जन्माला आले, पाटील कुळामध्ये, शेतकरी समाजामध्ये. आणि म्हणून आपल्या सर्वसामान्य जनांना का बाबा हो, श्रम केलेच पाहिजे, आळशी राहू नका. साधू संतांना असं बसलेलं आवडत नाही देव, काहीतरी श्रम झाले पाहिजे. श्रमाने घाम निघतो देव. आणि म्हणून श्रम झाले, घाम निघला का शरीरातली उष्णता निघून जाते, शरीर निरोगी होऊन जातं देव. आणि म्हणून सर्वांना बाबाजींनी श्रमदान शिकवलं देव. अशा पद्धतीनं श्रमदान, अन्नदान, ज्ञानदान जनार्दन स्वामीचे हे मुख्य विषय होते देव. प्रार्थना सकाळ दुपार संध्याकाळ प्रार्थना केली पाहिजे. अनुष्ठान केलं वर्षातून 2दा-3दा कवयना, निदान लग्नाच्या अगोदर कवयना जनार्दन स्वामी सांगायचे 5 अनुष्ठान केले पाहिजे. अशा पद्धतीनं जनार्दन स्वामीचे कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमामध्ये श्रमदानानं स्वच्छता होते देव. श्रमदानानं किती मोठं काम होतं. जवळजवळ जनार्दन स्वामीचे जेवढे मंदिर आहे, आश्रम आहे, हे श्रमदानातून तयार झालेले देव. म्हणून तिथे गेल्यानंतर आपल्याला आनंद वाटतो देव. कुठल्या प्रकारचं आर्किटेक्ट, इंजिनियर वगैरे नाही, स्वतः जनार्दन स्वामी पालखीमध्ये तिथं बसायचे, स्वतः त्या दगड घडणाऱ्याला सांगायचे असा दगड घड, असं ते कर. आणि म्हणून सर्वसामान्य लोक जनार्दन स्वामीच्या सानिध्यात द्यावं. असे दुःखी कष्टी लोक यायचे. आता दुःखी लोक यायचे, बाबा माझं हे दुःख राहिलं, बाबा हे माझं पोरगं असं झालं, येडं झालं, अमुक झालं, तमुक झालं. सगळे असे दुःखी कष्टी लोक बाबाकडे यायचे. आणि मग बाबाजी त्याला म्हणायचे, कर काम, श्रमदान कर. जनार्दन स्वामीचं फार मोठं वाक्य, जो करील श्रमदान त्याला घडेल चारीधाम. चारीधाम त्याला घडू शकतात, एवढं सामर्थ्य श्रमदानामध्ये आहे. आणि म्हणून श्रमशक्ती, श्रमदान शक्ती, श्रमदानाचा महामंत्र आणि जनार्दन स्वामींनी आपल्या सर्वांना दिला द्यावं. या श्रमदानातून फार मोठं आपल्या भारताचं म्हणजे जगाचं, विश्वाचं आणि काम होऊ शकतं. म्हणून प्रत्येक जीवानं, प्रत्येक अनुष्ठानार्थी मंडळी असो, भाविक असो, भक्त असो, त्यांनी हा जनार्दन स्वामींचा आणि धडा घेतला पाहिजे, मंत्र घेतला पाहिजे, श्रमदान. आणि म्हणून अशा पद्धतीनं जनार्दन स्वामीचं अनुष्ठान हे ते सगळं करून घ्यायचे. आणि मग सांगता जनार्दन स्वामी या सर्व भाविकाकडून जे अनुष्ठानाला बसलेली मंडळी, त्यांचं आराध्य त्र्यंबकेश्वर होतं. आणि म्हणून त्यांना म्हणायचे, आम्ही ओम नमः पार्वतीपते हर हर महादेव असं म्हणलं की मग तुम्ही त्र्यंबकेश्वर महाराज की जय. बाबाजी कोणते बी कार्य झालं का त्र्यंबकेश्वर महाराज की जय, कारण त्यांचं आराध्य होतं. नेहमी म्हणायचे, ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनात मृत्युर्मोक्षयमामृतात. हा मंत्र त्यांचा कायम अखंड जप असायचा जनार्दन स्वामीचा. शिव शिव हा जप जनार्दन स्वामीचा मंत्र असायचा. म्हणून त्र्यंबक राजाच्या
मंत्रानं जनार्दन स्वामी सांगता करायचे आणि जाता जाता सर्वसामान्य माणसाला सर्व अनुष्ठानार्थी मंडळींना सांगायचे की बाबा हो आता सांगता कशी करायची बाबाजी, तर सर्वांना सांगायचे की आता तुम्ही संसारात जाल ना तर मस्त आपलं काम करा, हातामध्ये काम मुखामध्ये नाम आणि जगी जनार्दन ऐसा भाव असा ठेवायचं. काम करायचं, ड्युटी करायची आणि आपला नित्यनेम करायचा. दिवस उगायच्या आत उठायचं, दिवसभर काम करायचं आणि संध्याकाळी परत प्रार्थना करायची. अशा पद्धतीनं जनार्दन स्वामी आणि सांगता करायचे. त्याची फलप्राप्ती आणि अनुभूती हजारो नाही लाखो भाविकांना आहे. हजारोचं व्यसन लाखो मंडळीचं आणि जे कोणी खात होतं तंबाखू म्हणा, बिडी सिगरेट हे ते सगळं दारू पित होते. कितीतरी लोक असे होते का त्यांना चालता येत नव्हतं बाबा असं तसं, म्हणजे फार बायका पोरं त्यांचे उघड्यावर पडायचे, फार संसाराचे धुळदान व्हायचे. संसारात म्हणजे ती मंडळी संपलेली होती. द्यावं एक जण तर म्हणे बाबा माझ्या मी मेलो तर हारळसुद्धा उगली नसती म्हणे, एवढं अल्कोहोल म्हणजे एवढं दारू मी पिलो. तुम्हाला सांगायला काय हरकत नाही. आम्ही सहज या नाशिक भागामध्ये साडेगाव म्हणून साडे सामनगाव इथं गेलो. सहज आम्ही धान्य फेरीच्या निमित्ताला धर्म फेरीच्या निमित्ताने गेलो तर एका गुरुबंधूंनी अक्षरशः खोली दाखवली. म्हणलं काय म्हणे या 2 मिनटं पाहून घ्या. तिथं 85,000 दारूच्या बाटल्या मस्त त्यांनी लावून ठेवल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं बाबा मी आतापर्यंत याच्या अगोदर म्हणजे जनार्दन स्वामींचं अनुष्ठान नव्हतं केलं, त्याच्या अगोदर मी 85,000 बाटल्या दारूच्या पिल्या. हे तुम्हाला म्हणजे दाखवण्यासाठी अजून एक नाही बाई माहिती नाही, पण त्या खोलीमध्ये त्याने ठेवलेलं होतं. म्हणजे सांगायचं तात्पर्य ते एवढं पिलं तरी तो म्हणजे जिवंत आहे, भगवंताची लीला आहे. आणि त्यानंतर त्याला जेव्हा समजलं का अनुष्ठान केल्याशिवाय आपला जीव उद्धार नाही आहे आणि म्हणून दिव्य अशी अनुभूती फलप्राप्ती अनुभूती साक्षात भगवंताचं अनुष्ठान म्हणजे देवाजवळ जाऊन आणि देवाचं स्वरूप प्रत्यक्ष आपल्याला पाहणं, प्रत्यक्ष साक्षात्कार होणं, त्यांचा अनुग्रह. आपला एकच ध्येय का आपण शिवाची भक्ती करतोय ना तर साक्षात शिव दिसलं पाहिजे, हरीची भक्ती करतोय तर साक्षात हरी दिसलं पाहिजे. हेच या ध्येयाचं आणि फल आहे. म्हणून अशा पद्धतीनं ही फलप्राप्ती अनुभूती या सर्व भाविकांना भक्तांना यावं आणि म्हणून हे बाबाजींनी दिव्य अशी परंपरा या ठिकाणी सुरू केली आहे. आपण या ठिकाणी 2 शब्द सांगण्याची सुसंधी दिल्याबद्दल आपल्या सर्वांचं या ठिकाणी आणि विशेष म्हणजे भाऊंचं ज्यांचं चॅनल आहे कोणतं त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करून राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींच्या वतीनं आश्रमाच्या वतीनं समस्त विश्वस्तांच्या वतीनं बाबांच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत करून त्यांना धन्यवाद देऊया. जय जनार्दन जय जनार्दन जय जनार्दन. सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज की जय. आपण ज्याच्यासाठी जन्म घेतला, ज्याच्यासाठी प्रयास केला, ज्याच्यासाठी अट्टहास केला त्याच्या अभिपूर्तीसाठी आपण सतर्क राहिलं पाहिजे, दक्ष राहिलं पाहिजे. आज तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राचं दर्शन घडलं. अनेक विभागातले, अनेक जिल्ह्यातले, अनेक वयाचे, अनेक समन्वयाचे तुम्ही सर्वजण गेले 8 दिवस या ठिकाणी बाबाजींच्या दिव्य परंपरेतून हे जपानुष्ठान करून जीवन धन्य करण्याचा प्रयत्न केला. तुम्हा सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. तुमच्या या यशस्वीतेसाठी प्रयत्नाचे पर्वत उभे करणारे, अंगाचा अंथरूण करणाऱ्या सर्व सेवकांना, सर्व साधुवृंदांना, विश्वस्त मंडळ, भक्तमंडळ, महिला भक्तमंडळ आणि तदनुषंगाने सर्व दानशूर मंडळींना धन्यवाद देतो. आणि आता त्या क्षणाकडे आपण पोचतो आहे ज्याच्यासाठी घरदार सोडलं आहे तुम्ही. 8 दिवस अन्न सोडलंय, आहार सोडलाय, फलाहार धारण केलाय, बोलणं सोडलंय, मनाच्या चंचलतेला सोडलंय, तुम्ही स्थिर केलंय, तुम्ही आसन स्थिर केलंय, तुम्ही बुद्धी स्थिर केली आहे, तुम्ही आहार नियमित केला, तुम्ही स्नानादिकांच्या शुचिर्भूतपणाचाही कळस केला. त्याची सांगतेचा क्षण याचसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा आणि म्हणून
आधी तुमचं मौन सुटेल, त्यानंतर बाबाजींच्या परंपरेप्रमाणे काही स्तोत्र होतील, त्यानंतर या श्रेय जे मिळवलंय तुम्ही त्याच्या एक सुरक्षिततेसाठी एक संकल्प होईल, 1-2 मिनिटाची आरती होईल आणि नंतर भांडे घेऊनच आले काय? अजूनही सगळ्यांचे भांडे रिकामेच दिसून राहिले बाबा, रिकामेच आहेत ना? काय काय आले तेव्हा रिकामे होते, जाल तेव्हा रिकामे असणार. गुरुदेवांकडे रिकाम्या हाताने येऊ नका बाबांनी सांगितलंय, महाराजांनी सांगितलंय. या हरकत नाही, रिकाम्या हाताने या, पण माझी खात्री आहे रिकाम्या हातानं आला तरी जाताना कुणाचे हात रिकामे असणार नाही. कुठंतरी सेवेचं श्रेय, श्रमदानाचं श्रेय, सत्कार्याचं श्रेय, अनुष्ठानाचं पुण्य, कदाचित सत्संगातून मिळालेल्या दिव्य परमार्थिक प्रेरणेची एक प्रकारची ऊर्जा तुमच्या ठिकाणी असली पाहिजे. आणि म्हणून आता सगळ्यांनी सतर्क व्हा. तुमचं कौतुक बघायला, दर्शन बघायला, बाबाजींच्या या सत्कार्याच्या, सांगतेच्या, आध्यात्मिक आनंदाच्या, अनुभूतीचा, क्षणाचा आस्वाद घ्यायला ही सगळी मंडळी चारी बाजूने आले आहेत. त्यांनाही तो आवाज ऐकायचा आहे. या 7 दिवसाच्या संयमातून वाणीला जी काही ओजस्विता, तेजस्विता, दिव्यता आली आहे, पवित्रता आली आहे, त्या पवित्र वाणीतून जो पहिला उच्चार निघेल तुमचा, तो ज्यांच्या कानावर पडेल त्यांना गंगा स्नानाचं पुण्य मिळेल असं शास्त्र सांगतंय. आणि म्हणून आधी पहिला उद्घोष, बाबाजी शिवभक्त होते, आशुतोष महामृत्यू भूतनाथ भवानीपती भोलेनाथ भगवान त्र्यंबकराज बाबाजींचं अधिष्ठात्री देवता होती. आणि म्हणून जेवपर्यंत बाबाजी स्वतः अनुष्ठान मंडपाच्या तिथं कुठे स्वतः अनुष्ठान करायचे, आम्ही पाहिले. त्र्यंबकपर्यंत बाबाजी अनुष्ठान स्वतः करायचे आणि मग मौन सोडताना स्वतः बाबाजी आधी त्र्यंबकेश्वर महाराज की जय असं म्हणायचे. बाबाजींची अर्थात जी गुरुदेवांची परंपरा, तीच शिष्य संप्रदायाची परंपरा. आणि म्हणून आपण त्र्यंबकेश्वर महाराज की जय म्हणून मौन सोडायचं आहे. नंतरच्या सूचना नंतर मिळतील. सरळ बसा. आपली पाठ सरळ आहे, आपली मान सरळ आहे, आपले डोळे सरळ आणि स्थिर आहेत, आपले दोन्ही हात छातीजवळ जोडलेले आहेत. मनोमन आपल्याला हा दिव्य नरहृदय देणाऱ्या माता पित्यांच्या चरणावर मनोमन नमस्कार करा. मातृदेवो भव, पितृदेवो भव. ज्यांच्या माध्यमातून हा अलौकिक लाभ मिळाला, सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांच्या चरणाचं स्मरण करा, वंदन करा. व्यासपीठावरच्या सर्व तपोनिष्ठ, ध्याननिष्ठ, व्रतनिष्ठ, सद्गुरू सेवापरायण, त्यागी, विरागी, वितरागी, तेवेशधारी महात्म्यांचं वंदन करा. आपण ज्या धरणी मातेच्या आधारानं हे अनुष्ठान केलं, त्या धरणी मातेला वंदन करा, भारत मातेला वंदन करा. कर्मसाक्षी भगवान सूर्यनारायणाला वंदन करा. तपोवनातल्या अनेक देवदेवतांच्या मंदिराच्या माध्यमातून असलेल्या अनेक आध्यात्मिक शक्तींच्या, ज्यांचा कधी कधी तुमच्या चुकीमुळे त्रास होऊ शकतो, उपद्रव होऊ शकतो, पण तसा काही झाला नाही. कारण इथं रोज बाबा नित्यविधी पठण आणि अनेक मंत्रांचं पुरस्चरण करत होते. म्हणून ज्या काही शुभ देवता असतील या परिसरातल्या, ज्या काही अशुभ देवता असतील, काही उपद्रव मूल्य असतील, मग ती व्यक्तींच्या असतील, वस्तूंच्या असतील, कदाचित भूमिगत असतील, त्या सगळ्यांच्या ठाई आपला कृतज्ञता भाव अभिव्यक्त करण्यासाठी हात जोडा. आपल्या आराध्य देवतेला मनोमन वंदन करा. आपल्या उपास्य देवतेला मनोमन वंदन करा. आपल्या कुलाच्या कुलदेवतेला मनोमन वंदन करा. आणि आता मौन सोडण्याची प्रक्रिया सुरू होते. आम्ही व्यासपीठावरची मंडळी सर्वजण म्हणू, नम पार्वती पतये हर हर महादेव. आमचं महादेव म्हणून झालं की फक्त अनुष्ठानची मंडळी आवाज देतील,
त्र्यंबकेश्वर महाराज की जय आणि 3 वेळा सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज की जय. रोमांच होणार तुमच्या अंगावर, ऐकणाराच्या शरीराला संस्पर्शित केलेला हा दिव्य घोष कानातून जेव्हा अंतःकरणात जाईल, अंतर्बाह्य शुचिरभूतपणा प्राप्त करून देण्याचं परम सामर्थ्य या साधकांच्या, या बालकांच्या, या परमार्थ प्रवण पुण्यात्म्यांच्या वाणीतून बाहेर पडणार आहे. आणि म्हणून अनुष्ठानाव्यतिरिक्त जी मंडळांनी आपलं मन कानात आणा, हात जोडून तो दिव्य उद्घोष जेवढा जास्तीत जास्त प्राप्त करता येईल तेवढा शांतपणे करायचा आहे. जय जयकार फक्त यांच्याकडून होईल, आपण ऐकायचं सगळ्यांनी. बरोबर? हात जोडा. ओम नमः पार्वती हर हर महादेव. त्र्यंबके की सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. धन्यवाद. मोकळी झाली वाणी. आता पहिला स्पर्श कुणाचा? जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. म्हणा म्हणा. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. सद्गुरु स्वामी जनार्दन, सद्गुरु स्वामी जनार्दन. सद्गुरु स्वामी जनार्दन, सद्गुरु स्वामी जनार्दन. सद्गुरु स्वामी जनार्दन, जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. जनार्दन जनार्दन, सद्गुरु स्वामी जनार्दन. हात जोडा. ज्यांना पाठ आहे त्यांनी सगळ्यांनी म्हणायचं. बाहेरच्या मंडळी सहित कुणी म्हणा. ओंकार बिंदू संयुक्तम नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव म्हणा, म्हणा. ओंकाराय नमो नमः. नमन्ति देवानमं सत्परसंगणा नरानमन्ति देवेशं नकाराय नमो नमः. महादेव महात्मानं महाध्यानं परायणं महापापहरं देवं मकाराय नमो नमः. शिवं शान्तं जगन्नाथं लोकानुग्रहकारकं शिवमेकपदं नित्यं शिकाराय नमो नमः. वाहनं ऋषोयश्च स्वाश्रीकण्ठभूषणं वामे शक्तिधरं देवं वाकाराय नमो नमः. यत्र यत्र स्थितो देवा सर्वव्यापी महेश्वरा गुरु सर्वदेवानां एकाराय नमो नमः. षडाक्षरमिदं स्तोत्रं यापडे शिवसन्निधो शिवलोकावनामे शिवेन समोदते. श्रीरुद्रयामले उमामहेश्वर संवादि शिव षडाक्षर संपूर्णं सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैलमल्लिकार्जुनम् उज्जयिन्या महाकालम् ओंकारं ममलेश्वरं केदारं हिमवत्कृष्णेराङ्गिन्यां हिमशङ्करं वाराणसीं विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे वैद्यनाथं सीताभूमनागेशं दारुकामणे श्रीसुबन्धे च रामेशं कृष्णं शिवालये. द्वादशैतानि नामानि प्रातरुत्थाय पठेत्. सप्तजन्म कृतं पापं स्मरणविनश्यति. यं यं काममेक्षेव पठिष्यति नरोत्तमः तस्य तस्य फलप्राप्तिर्भविष्यति न संशयः. एतेषां दर्शनादेव पातकं दैवधिष्ठति. कर्मक्षयो भवेत् तस्य यस्य महेश्वरः. ॐ शर्वाय क्षितिमूर्तये नमः. ॐ भवाय जलमूर्तये नमः. ॐ रुद्राय अग्निमूर्तये नमः. ॐ उग्राय वायुमूर्तये नमः. ॐ भीमाय आकाशमूर्तये नमः. ॐ पशुपते यजमानमूर्तये नमः. ॐ महादेवाय स्वमूर्तये नमः. ॐ ईशान्याय सूर्यमूर्तये नमः. ॐ हराय नमः. ॐ महेश्वराय नमः. ॐ शम्भवे नमः. ॐ शूलपाणवे नमः. ॐ पिनाकुशे नमः. ॐ शिवाय नमः. ॐ पशुपते नमः. ॐ महादेवाय नमः. पद्मासन समस्थित सम्रांगणी व्याघ्राकृति विश्वाद्यां विश्वबीजं निखिलं भयहरणं पंचवक्त्रं त्रिनेत्रकम्. एकावद. ओम नमः पार्वती